ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। चांदवड तालुका परिसराला मंगळवारी दुपारी 4च्या सुमारास विजेच्या कडकडाटासह वादळी वारा आणि गारपिटीसह तासभर पावसाने झोडपून काढलाय। यावेळी दक्षिण पूर्व भागामध्ये काळजी सांगवी, रेडगाव, विटावे, निंबाळे, साळसाने, वाकी, काळखोडे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे। जोरदार गारपीट आणि पावसामुळे शेतामध्ये नुकतेच काढून ठेवलेलं कांदा पीक भिजलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालंय। विटावे येथील पुंजाराम पवार यांच्या ॲपल बोराच्या फळबागाचे तसेच साळसाने आणि रेडगाव येथील डाळिंब पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तर साळसाने येथील अशोक जाधव आणि योगेश जाधव तसेच रेडगाव येथील ज्ञानेश्वर काळे यांच्या डाळिंब बागाचं मोठं नुकसान झालंय। गारपिटीमुळे कांदा बियाणे पिकाचे तालुक्यात सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। शासनानं कुठलेही अटी शर्ती न घालता तात्काळ पंचनामे करून भरीव नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे जनावरे मोठ्या प्रमाणात जखमी झाले आहेत। जनावरांना मोठ्या प्रमाणात जखमा झाल्यात। चांदवड तालुक्यामध्ये गारपिटीमुळे आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झालं आहे त्याची पाहणी तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी केली आहे। बाबा, आज जी काही चांदवड तालुक्यामध्ये गारपीट झाली, तुमच्या विटाव्या गावामध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट झालेली आहे। आता तुमचं जे काही नुकसान झालेलं याच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? आमची 7.5 एकर बोरीचा बाग आहे। कमरा इतके स्टंप होते 3-3.5 फुटापर्यंत। पाला एकही पान राहिलेलं नाही, त्याला पूर्ण मोकळं झालेलं आहे। ते गारा पडल्या, गाईचे ढोकरं फुटले, रक्त वाहत आहे। आज चाळीचं नुकसान झालेलं, अर्धी चाळी तुटून गेलेली आणि याच्यामध्ये इतकं जबरदस्त होतं, त्या गारा का सुपारी एवढ्या लिंब एवढ्या गारा होत्या। आता ती त्या शेडमध्ये मी बसलो होतो, तर खुर्ची डोक्यावर घेऊन बसलो तरी मला भीती वाटायची त्याच्यामध्ये, एवढी मोठी काय होईल काही नाही असं वाटायचं। भयंकर नुकसान तर खूपच मोठी झाली। त्यासाठी आता आंब्याला पानं राहिली नाही, फळं पडून गेलं, 2-3 पोते असे वाहून गेले पाण्यानं। ते आंब्यांचं नुकसान झालं हो, 30-35 लाख रुपयाचं माझं 7.5 एकराचं उत्पन्न आहे याचं ॲपल बोरचं, त्याचं एवढं मोठं नुकसान झालेलं आहे। अचानक गारपीट झाली, कळलंच नाही। वारा इतका जबरदस्त, एक बाजून इकडनं याचा दक्षिणेकडून आला का पुरात उत्तरेकडून गारा इतकं, तर आता 9 वाजेपर्यंत संध्याकाळी गारा आहे आता त्याच्यात तिथं शिल्लक। अजून 5 वाजता झालेलं पावसाच्या गारा, त्या गादी टाकून गाई सोडल्या। आता 8 वाजता गणेश भाऊ आले तरी त्यांनी पाहिलं त्या गारांचा खच किती मोठा आहे। अजूनपर्यंत गारा दाखवल्या, या गारा किती वेळ झाला आता पाऊस होऊन? साधारण 4:30-5 वाजता पाऊस सुरू झाला। 15 ते 20 मिनिटं पाऊस चालू झाला। नंतर गारपीट इतकी नुसत्या गारा पडत होत्या, जमिनीवर जवळजवळ 1 ते 1.5-2 इंचाचा खच पडलेला होता। आणि त्या गारा आत्ता 9-8:30-9 वाजलेले आहेत, तरी त्या गारांचा खच अजूनसुद्धा असे 10-20 कॅरेट पाट्या भरतील असा खच अजून ते पडलेला आहे। आपण बघितला, गणेश भाऊंनी बघितला, सर्वांनी बघितला। विटावे गावामध्ये डोंगळ्यांचं जे क्षेत्र होतं त्याच्या एकूण क्षेत्रापैकी 20-25% डोंगळे फक्त आधी पाऊस यायच्या आधी काढलेले होते, पण 70% डोंगळ्यांचं आज पूर्ण नुकसान झालेलं आहे। एकही डोंगळा उभा राहिलेला नाही। त्या गारांच्या माऱ्यामुळे त्यांच्या बाळ्या बाजूला होऊन पूर्णपणे भुईसपाट झालेली ती डोंगळी। पुळ्याचा बियाचा खूप मोठा प्रश्न आमच्या गावावर निर्माण होणार आहे। बाबा, काय नाव तुमचं? अशोक निवृत्ती जाधव, साळसर, तालुका चांदवड। आमच्या डाळिंबाचं इतकं नुकसान झालं 14-15 लाखाचं, तर आम्हाला सरकारनं भरपाई किती द्यावा बा? असं खर्च खूप व्हायले। तुमच्या डाळी नुकसान झालं? आमच्या डाळिंबाला फुटून गेले, सगळे चिरून गेले, उलून गेले, पाण्यानं नुकसान झाली। पाला नाही राहिला झाडाला, काही नाही राहिलं। असं गारपीट खूप झाली मोठ्या 5 वाजता मोठ्या प्रमाणात गारपीट झाली। शासनानं लवकर थोडीफार मदत करावं बा आम्हाला। गुडघ्यावर पाणी चालू होतं याच्यातलं। असं काय सांगाल? काल 5 वाजेला इतका वारा, पाऊस, गारा, इतक्या गारा झाल्या ते काही म्हणजे माय लेकरूला सांभाळणार नाही अशा गाराची परिस्थिती झाली। आमच्या बागाची इतकी नुकसान झाली, त्याला मापच नाही। इतकं काही डाळिंबच ठेवलं नाही झाडावर, खाली फुटून गेलं, काही जे झाडावर बाकी ते पूर्ण उलून गेलं, काही नाही, त्याला पाला सुद्धा नाही राहिला। आम्हाला सरकारने लवकरात लवकर मदत करावी एवढीच आमची इच्छा आहे, दुसरं काहीच नाही। एवढीच मागणी आहे आमची। संजय जाधव, सी24 तास, चांदवड, नाशिक। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका।